उद्या माझ्या पार्लरच्या बिझनेसला कोणीही नावं ठेवू शकतं. इनफॅक्ट त्याच्या पोझिशनवरून त्याची लायकी काढणारे आपण कोण आहोत? ठीक आहे, मी त्याला नोकर म्हणते म्हणून प्रॉब्लेम आहे ना. चल, मी त्याला हाऊस हेल्प म्हणते. काम तो तेच करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. काय चुकलं माझं? काहीच चुकलं नाही वहिनी. बरोबर आहे तुझं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. पण वहिनी, तो सावली वहिनीचा सख्खा भाऊ आहे. त्याच्या जागी जर आज तुझा भाऊ उभा असता तर त्याच्याशी अशीच वागली असतीस का? सोहाम, तू म्हणतोयस ती सख्खी विश्वासाने घट्ट झालेली नाती आहे. ही नाती तशी नाही आहेत. ही लादलेली नाती आहेत. आणि जी नाती मी पाळतच नाही, ती नाती माझ्या घरच्यांनी का पाळावी? नाही का? आणि आपण काय याच्याकडून फुकट काम नाही करून घेतो. कामाचा व्यवस्थित मोबदला सुद्धा देतो. याला मिळतायत ना भरपूर पैसे. तो खुश आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतं हा विषय आपण इथेच संपूया आता. चला, जेवायला वाढूया का? बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ऐश्वर्या वहिनीने त्या दिवशीचा मुद्दा आज काढलाय. मुद्दा माझा बरोबर आहे, तुझा पण बरोबर आहे. पण खरंच विश्वासातला माणूस तुम्ही निवडलाय. म्हणजे हाऊस हेल्प म्हणून काय कमाल काम करतो दादा. खरंच स्वतःच्या बहिणीच्या घरी काम करत असताना सगळी नाते जपणं हे कुणालाही नाही जमत हा दादा. किती वाजलेत? किती वाजलेत? 9. हा, म्हणजे वेळ संपली आहे ना. Yes. म्हणजे दादा, आता तू या घरातला नोकर नाहीयेस. तू आता माझा मेहुणा आहेस, माझ्या बायकोचा भाऊ. आता तू माझ्यासोबत जेवायला बसू शकतोस. सारंग सर, तुला कळतं नाही मी का करतोय? कारण माझ्यामुळे कुणावरही अन्याय झालेला मला बघवत नाही. आणि अन्याय जर माझ्या समोर होत असेल तर नाहीच नाही. दादा, मी तुमच्या घरी जेव्हा आलो होतो तेव्हा खूप सेवा केली तुम्ही माझी. हो. आता मला सेवा करू द्या प्लीज. बसा इथे. हो नको सारंग. मी सांगतोय ना, बसा. बस. वहिनी, माझ्या सासरच्या माणसांचा असा जेवणावर जर तू अपमान करणार असशील तर मला नाही आवडणार. सावली, तिकडे का उभी असतो? इथे ये ना, बस. अगं दादा आलाय तुझा. एक तर त्याला जेवण वाढ किंवा त्याच्यासोबत जेवायला तरी बस. ये. अगं ये, मी सांगतो ना तुला, ये बस इथे. खूप करतेस तू सगळ्यांसाठी. आज सगळ्यांसोबत जेवायला बस इथे. बस बस. आई, मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलाय आज. तू पण असा माझा अपमान करणार आहेस का? ऍक्सिडेंट नंतर आपण पहिल्यांदाच सगळे सोबत जेवायला बसलोय. तू तर एन्जॉय कर. सारंग सर, दादा, भागवत कुटुंब पाहुणचार करायला कमी पडत नाही ना. मग मेंढरे कुटुंब पण कमी नाही पडणार. जेव. आणि हा, ते
सगळे पंक्तीमध्ये जेवायला बसल्यानंतर काय म्हणतात? पुंडली कवर दे. हा, सो आजचा शेफ मी आहे, सो मी म्हणणारच. हरी म्हणा, पुंडली कवर दे. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सारंग सर, ये ना, आते ना. मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का माझं काही चुकलं का? आता हे पण मीच सांगू का तुला? हा, मला काही इमोशन्स नाही आहेत का? मला कळत नाही माणूस असा कसा वागू शकतो. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा, पण असं नको बोलू. चुकलंच आहे तुझं. प्लीज जातो इथून आणि आज खोलीत परत यायचं नाही. सारंग, तुला सांगितलं होतं ना ती घाबरेल म्हणून. तोंड बघ तिचं, रडतीये ती. वहिनी, इतकं मस्करी करतोय तो. बरं, चालू द्या तुमचं. यांना गोळ्या द्यायच्यात मला. मी आलेच. रडू नकोस प्लीज, डोळे पुसते. सॉरी. का आली होतीस तू? जेवण चांगलं झालं होतं हे सांगायला आले होते. अरे वा, लवकर सांगितलंस. तिथल्या तिथे सांगितलं असतंस तर बरं वाटलं असतं मला. आता सांगून काय उपयोग? पण आता सांगते ना मी, खरंच चांगलं झालं होतं. मला खूप आवडलं. थँक्यू. तुमचं कौतुक स्वीकारण्यात येत आहे. मंडळ आभारी आहे. तुम्ही मला घाबरवलं तेव्हा मी घाबरले, पण आता नाही घाबरणार. सावली, अगं वेळाबाई, परत घाबरलीस. सॉरी. जेवणासाठी आणि सगळ्यासाठी थँक्यू. येते मी. तुला म्हणलं होतं ना सुप्रिया, एक ना एक दिवस मी शेटानी होणार म्हणून. हा, लागली बर का. आमच्या यांना नोकरी लागली. सरकारी, सरकारी नोकरीत काय ठेवलंय आता? मस्त प्रायव्हेट नोकरी लागली. हा मग, अगं सुटापुटात राहतात एकदम. एवढंच नाही, हाताखाली 50 माणसं आहेत कामाला. अगं 5 आकडी तर पगार आहे नुसता. अगं ये ग तू एकदा घरी, तुला दाखवतेच मी यांचा रुबाब. हा मंथ एंड झाला ना की पगार होईल. पगार झाला रे झाला की दणक्यात पार्टी देते बघ मी तुला. अरे वा, पैसे मोजताय? काय प्लॅन नवीन? सुनबाई, तुम्हाला ती म्हण माहित आहे का? मला डिगानं मनी माहितीये तो. तुम्हाला आता कुठली म्हणायची ती सांगा. बाजार भरला नाही आणि चोर निघाले बिळात. मला चोर म्हणताय तुम्ही? मला हे पा, माझ्या नवऱ्याच्या हक्काच्या पगारावर उड्या मारते मी. कळलं का तुम्हाला? हा बाई, कळलं. पर पैसे येण्याच्याच आधी ते कशी खर्च करायचे याची तयारी सुरू केली ग तू? आहे तर काय. हे बघा सुनबाई, तुम्ही जो हा खर्च करायचा विचार करताय ना, त्यात सगदेवाचा पगार संपून जाईल. मग नवीन कर्ज काढू की आपण? तुम्ही तुमच्या गरजांसाठी काढलं ना कर्ज, मग आता मी माझ्या गरजेसाठी काढन. हा, आणि यांचा पगार आला की फेडेन पण. फोन करून आले मी, चोर म्हणे. काय
बर जावई बापूकडं वाण बी द्यावं लागल ना. जमून जाईल. आणि आता सगदेव कामाला लागलाय ना, त्यात काही गोष्टी घेता येईल आपल्याला. तू नका काळजी करूस. अहो पर त्यांनी आता हा मान स्वीकारायला पाहिजे म्हणजे झालं. अगं स्वीकारतील की. माणसं तशी चांगली आहेत, वाईट नाहीत. अगं लग्नाच्या वेळेला परिस्थितीच अशी होती, त्यासनी बी सावराय वेळ लागणारच आहे की नाही. बरोबर आहे. हे बघ, आपणच समजून घ्यायला पाहिजे. होईल समजा नीट. तू नका काळजी करूस. बघू आता. समद काही पांडुरंगाच्याच हातात आहे आता. होय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. माझ्याकडे बबलू यार, दादाला कशाला त्रास देतोस? आता मी काय केलं? ऍपल आणि चाकू घेऊन जातो तो. मला बोलले थांबा, माझं काम मीच करणार. असं कसं? दादा बरोबर बोलतोय तो. प्रत्येक काम तुला करायची गरज नाहीये. दे. हे काय? कॉफी. अगं साऊ, तू कशाला घेऊन आलीस? दादा हे माझं काम आहे, मला करू दे. सावली, आधी ऍपल खातो, मग कॉफी पितो. दादा हळद घेऊन ये. चल मला माहिती म्हणजे. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. तुम्ही एकही काम नाही करायचं, गप्प बसा, हलू नका अजिबात. काय आपल्यात उंच कोण आहे? या मुंचे. मग मला उचला की उरला. चल. आता काय? एक काम करा दादा, हे हळद घेऊन जाऊ. घेऊन जा. येतो मी हळद. हा मी जातो, पण हे काय पडलंय? ते मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. जाऊ तुम्ही, जाऊ. लोचा झाला. हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. सावली, हे हळद हळद. अगं सावली, काही झालेलं नाहीये मला. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. दादा, काय झालं? कुठं काय? कुठे काहीच नाही झालंय. मग वळून त्या बाजूला का बघताय? आपलं ते असंच असंच तिकडे बघतोय मी, काय नाही. झालं, हळद लावली तिने.
मला काम आहेत भरपूर कामं राहिली ती करून घेतो पहिली. काय असतंय? लक्ष कुठे असतं तुमचं? काळजी घ्या स्वतःची. सॉरी. अहो जगन्नाथ साहेब, अहो ते खूप त्रास द्यायला लागले. अजून थोडे दिवस वाईट काळ संपणार आहे. एकदा त्या सारंग आणि सावलीची मैत्री झाली, ते दोघं एकत्र आले की तिची गरज काही लागणार नाही आपल्याला. तोपर्यंत कळ काढ, लक्ष दे तिच्यावर. येतो साहेब. जा. वाह 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 सिस्टर, मजा आ गया. क्या खाना बनाया था तुम्ही. हे असं जेवण रोज मिळायला लागलं ना तर मी सगळ्यातल्या सगळ्या माणसांशी प्रेमाने वागेन. मग मी तुमच्यासाठी रोज जेवण घेऊन यायला तयार आहे. हे सिस्टर, पण आपण आपल्या सिस्टरला रोज त्रास नाही ना देणार. आपली बहन हॅपी, आपण हॅपी. बास देवा भाऊ, किती कौतुक करा. करू दे ग. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी असं भेटलंय जिचं कौतुक करावं असं वाटतं. नहीं तो ये देवा सिर्फ खुद की तारीफ करता है. अच्छा वो छोड़, मेरे को बता, वो तेरी कहानी में राजा को रानी से प्यार हुआ कि नहीं? काही नाही. राजाला राणीबद्दल काहीच भावना दिसत नाहीयेत. म्हणून राणीने आता ठरवलंय आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत. अरे वाह, ये रानी तो अपने स्टाइल की निकली. एकदम परफेक्ट बोलते ती. जोपर्यंत समोरून ग्रीन सिग्नल येत नाही ना तोपर्यंत आपली गाडी निकालणे काहीच नाही. हा, पण डोंट वरी, एक ना एक दिन तिन्ही सिग्नल ग्रीन होतील. ना रेड ना येल्लो, ओनली ग्रीन. ओके, येते मी. बाय. ए सिस्टर, तेरा मिस्टर तेरा ही रहेगा, ये अपना वादा रहा. या की लवकर. आलो आलो राज वाटतो इथं. आलो आलो आलो. एसी आहे ना गाडीत चालू? सुनबाई, हा? अगं ही गाडी आणि या गाडीसाठी पैसे कुठून आणलं? तुम्ही तर काही सोय करणार नाही म्हणून माझ्या मैत्रिणीकडनं उसने घेतले मी. अगं पर जयंती, तू परत कर्ज करून ठेवलं बाई. हा केलं ना मग. माझं कर्ज मी फेडीन माझ्या नवऱ्याकडनं पैसे आल्यावर. आओ, आपण येतोय, सावला कळवलं ना तुम्ही? अरे देवा, राहिलंच फोन करायचं. सुनबाई, जरा फोन लावून द्या. या लागलाय. हॅलो. साऊ, अगं आम्ही तुझ्या घरी येतोय बरं का. घरी? ओ बाय. कशासाठी बाबा? अगं असं काय करते साऊ, सणासुदीला जावया बापूस ते वाण नको का द्यायला, म्हणून शनी येतोय. आम्ही आलोच, तू थांब, आलोच आम्ही. अहो पण चला, आता उशीर होतोय. चला, चार्ज वाढतोय. प्या प्या करू नका उगाच. देवा, आता हे सगळे घरी आले तर यांना दादाचं सगळं सत्य कळेल. विठ्ठला, आता तूच मार्ग दाखव.